नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर वळूया आपल्याच्या भागाकडे. तिला थांबवण्याची वेळ आली आहे. त्या शब्दांनंतर खोलीत शांतता पसरली. दुसऱ्या दिवशी पूर्वा ऑफिसमध्ये पोहोचली. तिच्या टीमने पुरावे पुन्हा तपासले होते. पूर्वा म्हणाली, आज हा रिपोर्ट प्रकाशित होणार. तेवढ्यात तिचा सहकारी धावत आला. पूर्वाने त्याच्याकडे पाहिलं. काय झालं? तो घाबरलेल्या आवाजात म्हणाला, हरमनवर हल्ला झाला. पूर्वाच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणात बदलले. काय? तो हॉस्पिटलमध्ये आहे, त्याने सांगितलं. पूर्वाने लगेच रणदीपला फोन केला. रणदीप, हरमनवर हल्ला झाला आहे. रणदीपचा आवाज गंभीर झाला. तू कुठे आहेस? त्याने विचारलं. ऑफिसमध्ये, ती म्हणाली. तिथून बाहेर पडू नकोस. पूर्वा काही क्षण शांत राहिली. रणदीप, प्लीज. पूर्वा, कृपया माझं ऐक. त्याच्या आवाजातील काळजी तिला जाणवत होती. पूर्वाने डोळे मिटले. मी ठीक आहे, रणदीप म्हणाला. मला माहीत आहे तू धाडसी आहेस, पण सगळे लोक तुझ्यासारखे निष्पाप नाहीत. पूर्वा शांत झाली. काही वेळाने पूर्वा हॉस्पिटलमध्ये पोहोचली. हरमनच्या कपाळावर जखम होती. पूर्वाने त्याच्याजवळ जाऊन विचारलं, तुमच्यावर हल्ला करणारे कोण होते? त्याने डोळे उघडले. मला माहीत नाही. तुम्ही त्यांना पाहिलं का? त्याने काही क्षण विचार केला, मग हळू आवाजात म्हणाला, एकाने जाताना फक्त एवढंच म्हटलं. पूर्वा त्याच्याजवळ झुकली. काय? हरमनने तिच्याकडे पाहिलं. तिला सांग, पुढचा नंबर तिचा आहे. पूर्वाच्या चेहऱ्यावरचे भाव गंभीर झाले. रणदीपचा फोन पुन्हा आला. पूर्वा, तू हॉस्पिटलमध्ये आहेस ना? हो, ती म्हणाली. मी येतोय, तो उत्तरला. रणदीप, याची काही गरज नाही, पूर्वा म्हणते. रणदीप म्हणाला, ही चर्चा फोनवर होणार नाही. फोन कट झाला. काही वेळाने रणदीप हॉस्पिटलमध्ये पोहोचला. त्याने पूर्वाकडे पाहिलं. तू ठीक आहेस ना? पूर्वाने मान हलवली. हो. रणदीपने तिचा हात हातात घेतला. तुला थांबवण्यासाठी ते लोक आता इतरांवर हल्ले करतायत, पूर्वा म्हणाली. आणि म्हणूनच आता मला थांबता येणार नाही. रणदीप तिच्याकडे पाहत म्हणाला, तू काय करणार आहेस? पूर्वाने ठाम आवाजात सांगितलं, पत्रकार परिषद घेणार. रणदीप काही क्षण शांत झाला. तू खात्रीने म्हणतेस? हो, पूर्वा म्हणाली. आजपर्यंत ते मला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. आता मी त्यांना सगळ्यांसमोर उत्तर देणार. त्याच दिवशी संध्याकाळी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. अनेक पत्रकार उपस्थित होते. पूर्वा त्यांच्यासमोर उभी राहिली. तिच्यासमोर पुराव्यांच्या फाईल्स होत्या. पूर्वाने शांतपणे सुरुवात केली. हा फक्त एका कंपनीचा किंवा काही लोकांचा गैरव्यवहार नाही. सगळ्यांचं लक्ष तिच्याकडेच होतं. या प्रकरणात सामान्य लोकांचे पैसे, त्यांचा विश्वास आणि त्यांचं भविष्य धोक्यात टाकण्यात आलं आहे. तिने काही कागदपत्र सर्वांसमोर ठेवली. आमच्याकडे या व्यवहारांशी संबंधित प्राथमिक पुरावे आहेत. एक पत्रकार उठून विचारू लागला, मिसेस संधू, तुम्हाला धमक्या मिळाल्या आहेत, तरीही तुम्ही हा रिपोर्ट का तयार करत आहात? पूर्वाने क्षणभर विचार केला, मग म्हणाली, कारण धमकी देणाऱ्यांना वाटतं की भीती दाखवली की सत्य थांबतं. तिच्या आवाजात आत्मविश्वास होता. पण सत्याला आवाज देणारा एक जरी माणूस उभा राहिला तरी भीतीची भिंत तुटते. पत्रकार परिषदेत शांतता पसरली. पूर्वा पुढे म्हणाली, मी कोणावरही आरोप करत नाहीये. मी प्रश्न विचारते आणि या प्रश्नांची उत्तरं मिळेपर्यंत हा तपास थांबणार नाही. काही वेळातच तिचा तो रिपोर्ट प्रसारित झाला. सोशल मीडियावर तिच्या धाडसाचं कौतुक सुरू झालं. सामान्य लोक तिच्या समर्थनार्थ पुढे आले. पूर्वा संधू मागे हटणार नाही. सत्यासाठी उभे राहिलेल्या पत्रकाराला सलाम, अशा प्रतिक्रिया सर्वत्र दिसू लागल्या. संधू परिवाराला या धाडसी भूमिकेबद्दल अनेक फोन येऊ लागले. मनप्रीतने पूर्वाला फोन केला. पूर्वा बेटा, तू ठीक आहेस ना? पूर्वा हसत म्हणाली, हो मम्मीजी. मनप्रीत म्हणाल्या, तुझा आम्हा सर्वांना अभिमान आहे, पण स्वतःची काळजी घे. पूर्वा म्हणाली, हो मम्मीजी. फोन कट झाल्यावर रणदीप तिच्याजवळ आला. सगळे तुझं कौतुक करतायत. पूर्वा हसली. पण तू? रणदीप तिच्याकडे पाहत म्हणाला. मी? तो तिच्याजवळ येत म्हणाला, मी तर आधीपासूनच तुझा खूप मोठा फॅन आहे. पूर्वा हसली. खरंच? रणदीप म्हणाला, हो, पण कधीकधी तुझा फॅन असण्यापेक्षा तुझा नवरा असणं जास्त कठीण वाटतं. पूर्वाने त्याच्याकडे पाहिलं. का? रणदीपने तिचा हात हातात घेतला. कारण माझ्या बायकोला जग बदलायचं आहे. तो तिच्या डोळ्यात पाहत पुढे म्हणाला, आणि मला फक्त तिचं सुरक्षित राहणं हवं आहे. पूर्वाच्या चेहऱ्यावरचं हसू मऊ झालं. ती त्याच्याजवळ येत म्हणाली, मी कुठेही जाणार नाही. रणदीपने तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतलं. हे वचन आहे? पूर्वा हसत म्हणाली, हो. तेवढ्यात पूर्वाच्या फोनवर एक नवीन मेसेज आला. तिने स्क्रीनकडे पाहिलं. आज तू खूप बोललीस. पूर्वाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. लगेच दुसरा मेसेज आला. पण अजून तुला माहीत नाही की तू कोणाविरुद्ध उभी आहेस.
रणदीपने तिच्याकडे पाहिलं. पुन्हा मेसेज. पूर्वाने त्याला फोन दाखवला. त्याचा चेहरा गंभीर झाला, पण पूर्वाच्या डोळ्यात भीती नव्हती, फक्त निर्धार होता. तिने फोन घट्ट पकडला. आता मीही शांत बसणार नाही. आणि त्याच क्षणी तिच्या फोनवर एक व्हिडिओ आला. पूर्वाने तो उघडला. व्हिडिओमध्ये सुरजित बाजवाच्या कंपनीच्या एका गुप्त बैठकीचं दृश्य होतं. पूर्वाने स्क्रीनकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात चमक आली. रणदीप, तिने आवाज दिला. काय? त्याने विचारलं. पूर्वा हळू आवाजात म्हणाली, आपल्याला पहिला मोठा पुरावा मिळाला आहे. पूर्वा आणि रणदीप दोघेही स्क्रीनकडे पाहत होते. व्हिडिओमध्ये सुरजित बाजवा एका बंद खोलीत काही लोकांसोबत बसला होता. आवाज स्पष्ट नव्हता, पण स्क्रीनवर दिसणारी कागदपत्रं स्पष्ट होती. पूर्वाने व्हिडिओ थांबवला. हे बघ. रणदीप तिच्या जवळ आला. स्क्रीनवर एका फाईलवर स्पष्टपणे लिहिलं होतं, प्रोजेक्ट निलगिरी. रणदीपच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. ही फाईल माझ्या कंपनीच्या जुन्या रेकॉर्डमध्ये आहे. पूर्वाने त्याच्याकडे पाहिलं. म्हणजे हा व्हिडिओ खरा आहे. रणदीप म्हणाला, पण या बैठकीत माझ्या कंपनीचा प्रतिनिधी का आहे? पूर्वाने व्हिडिओ पुन्हा सुरू केला. काही क्षणांनी एका व्यक्तीने फाईल पुढे केली. त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, पण त्याच्या हातातील घड्याळ आणि अंगठी स्पष्ट दिसत होती. पूर्वाने व्हिडिओ थांबवला. हा चेहरा आपल्याला शोधायचा आहे, ती म्हणाली. रणदीप म्हणाला, मला वाटतं मला त्याचा अंदाज आहे. पूर्वा म्हणाली, कोण? रणदीप काही क्षण शांत राहिला. माझ्या कंपनीत काम करणारा एक वरिष्ठ अधिकारी. पूर्वाच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले. तुला खात्री आहे? पूर्ण नाही, पण त्याचं घड्याळ आणि अंगठी अगदी अशीच आहे, तो म्हणाला. पूर्वा म्हणाली, मग आपल्याला खात्री होईपर्यंत त्याच्यावर आरोप करायचा नाही. रणदीप हसला. तो म्हणाला, हा पत्रकार पत्नीचा नियम आहे? पूर्वा म्हणाली, नाही, सत्याचा नियम. दुसऱ्या दिवशी पूर्वाने व्हिडिओ आपल्या टीमला दाखवला. सगळ्यांनी तो अनेक वेळा पाहिला. शेवटी एका तज्ज्ञाने सांगितलं की हा व्हिडिओ एडिट केलेला नाही, पण त्याचा मूळ स्रोत शोधावा लागेल. पूर्वाने विचारलं, मूळ स्रोत मिळू शकतो? हो, पण त्यासाठी व्हिडिओ ज्या डिव्हाइसवरून बाहेर आला त्याचा डेटा तपासावा लागेल. पूर्वा लगेच म्हणाली, म्हणजे हा व्हिडिओ कोणीतरी आतूनच रेकॉर्ड केला आहे. पूर्वा काही क्षण शांत राहिली. म्हणजे त्या बैठकीत उपस्थित असलेलीच व्यक्ती आपल्याला हा व्हिडिओ देत आहे. तेवढ्यात तिच्या फोनवर एक मेसेज आला. तुम्ही शोधत असलेला माणूस तुमच्या अपेक्षेपेक्षा जवळ आहे. त्या रात्री पूर्वाने रणदीपला मेसेज दाखवला. त्याच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. आता आपण सावध राहायला हवं, तो म्हणाला. पूर्वा म्हणाली, आपण आधीपासूनच सावध आहोत. रणदीपने तिच्याकडे पाहिलं. नाही पूर्वा, आता समोरचा माणूस आपल्याला पाहतोय. त्या रात्री रणदीपने आपल्या कंपनीच्या जुन्या रेकॉर्ड्सची तपासणी सुरू केली. त्याला प्रोजेक्ट निलगिरीशी संबंधित काही जुने ईमेल्स सापडले. एका ईमेलमध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्याने प्रोजेक्टशी संबंधित काही कागदपत्रं बाहेरच्या कंपनीला पाठवली होती. रणदीपने ते नाव पाहिलं. त्याचा चेहरा गंभीर झाला. त्याच क्षणी पूर्वा त्याच्याजवळ आली. काय झालं? तिने विचारलं. रणदीपने लॅपटॉप तिच्यासमोर फिरवला. तो मेल पाहिला. काही क्षण ती शांत राहिली. हेच नाव त्या व्हिडिओमधल्या व्यक्तीशी जोडलेलं आहे. रणदीपने मान हलवली. पूर्वा म्हणाली, मग हा खूप मोठा धागा आहे. रणदीपने तिच्याकडे पाहिलं. आणि जर हा माणूस खरंच यात सामील असेल तर? पूर्वा ठाम आवाजात म्हणाली, मग त्याला कायद्यापासून वाचवणं आपलं काम नाही. तो तिच्याकडे पाहत हसला. तू कधी कधी खूप कठोर बोलतेस, पूर्वा म्हणाली, आणि तू कधी कधी खूप शांत राहतोस. तो तिच्या जवळ येत म्हणाला, म्हणूनच आपण दोघं एकत्र चांगले दिसतो. पूर्वा हसली. तुला प्रत्येक गंभीर परिस्थितीत रोमॅन्टिक व्हायचं असतं का? रणदीप म्हणाला, तू माझ्यासमोर असलीस की हो. पूर्वा त्याच्याकडे पाहत राहिली. रणदीपने तिचा हात हातात घेतला. तो म्हणाला, पण एक वचन दे. काय? पूर्वाने विचारलं. पुढच्या वेळी धोकादायक ठिकाणी जाण्याआधी मला सांग. पूर्वा काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. ठीक आहे, खरंच? हो. रणदीपने तिच्या कपाळावर हलकं चुंबन घेतलं. मग आजची रात्र शांततेत जाऊ दे, पूर्वा हसत म्हणाली. तू एवढ्या सहज सुटणार नाहीस का? त्याने विचारलं. कारण मला अजून तुझ्याकडून त्या अधिकाऱ्याबद्दल सगळी माहिती हवी आहे. रणदीपने हसत डोकं हलवलं. मिसेस संधू, तुमच्या चौकशीपासून कुणाचीही सुटका नाही, पूर्वा म्हणाली. अगदी तुमची सुद्धा नाही. पुढच्याच दिवशी पूर्वा त्या अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये पोहोचली. तो आपल्या टेबलवर बसला होता. पूर्वाने शांतपणे विचारलं, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत? त्याने वर पाहिलं. मला? हो. कशाबद्दल? पूर्वाने आपल्या हातातील फाईल त्याच्यासमोर ठेवली. प्रोजेक्ट निलगिरी. त्याच्या चेहऱ्याचा रंग बदलला. पूर्वाने ते पाहिलं. तिच्या मनात एकच विचार आला, काहीतरी नक्कीच चुकीचं आहे. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. फोनवर सुरजित बाजवा हे नाव झळकत होतं. पूर्वाची नजर फोनवर स्थिरावली. त्याने लगेच
कॉल कट केला, पण आता खूप उशीर झाला होता. पूर्वाने ते सगळं पाहिलं होतं. ती शांतपणे म्हणाली, आता मला तुमच्याकडून उत्तरं नकोत. तो तिच्याकडे पाहतच राहिला. पूर्वा फाईल उचलत म्हणाली, आता मला फक्त सत्याचा पुरावा हवा आहे. आणि ऑफिसमधून बाहेर पडली. तिच्या फोनवर सुरजित बाजवाचा थेट कॉल आला. पूर्वा काही क्षण स्क्रीनकडे पाहत राहिली. मग तिने कॉल स्वीकारला. समोरून शांत आवाज आला, मिसेस संधू, तुम्ही मला शोधत आहात ना? पूर्वाच्या चेहऱ्यावर कठोर भाव उमटले. हो. समोरून हलकं हसू ऐकू आलं. मग उद्या भेटूया. पूर्वा काही क्षण फोन कानाला लावून शांत उभी राहिली. समोरून सुरजित बाजवा म्हणाला, उद्या दुपारी 3 वाजता शहराबाहेरच्या जुन्या हेरिटेज हाऊसमध्ये. पूर्वा शांतपणे म्हणाली, मला तिथे का बोलावताय? तो हलकं हसला. तुला प्रश्नांची उत्तरं हवी आहेत ना? हो, पूर्वा उत्तरली. मग उद्या भेट. पूर्वाने विचारलं, आणि जर मी आले नाही तर? सुरजितचा आवाज गंभीर झाला. मग काही प्रश्नांची उत्तरं तुला कधीच मिळणार नाहीत. फोन कट झाला. पूर्वा काही क्षण तिथेच उभी राहिली. तेवढ्यात रणदीपचा फोन आला. पूर्वा, काय झालं? पूर्वाने शांत आवाजात सांगितलं. सुरजित बाजवाचा फोन आला होता. काही क्षण शांतता पसरली. तो म्हणाला, त्याने तुला कुठे बोलावलं आहे? शहराबाहेरच्या जुन्या हेरिटेज हाऊसमध्ये. पूर्वा म्हणाली. रणदीपचा आवाज गंभीर झाला. तू एकटी जाणार नाहीस. पूर्वा म्हणाली, मी पत्रकार म्हणून जाईन आणि मी तुझा नवरा म्हणून तुझ्यासोबत येईन. तो म्हणाला. पूर्वाच्या चेहऱ्यावर हलकं हसू उमटलं. तुला माझ्यावर विश्वास नाही? तिने विचारलं. रणदीप म्हणाला, तुझ्यावर विश्वास आहे, पण सुरजित बाजवावर अजिबात नाही. दुसऱ्याच दिवशी पूर्वाने भेटीची पूर्ण तयारी केली. तिने सगळ्या कागदपत्रांच्या प्रती सुरक्षित ठिकाणी ठेवल्या. तिच्या टीममधील एका विश्वासू व्यक्तीला सगळ्या माहितीची प्रत दिली. पूर्वा म्हणाली, जर माझ्याशी काही संपर्क झाला नाही तर ही माहिती लगेच योग्य ठिकाणी पोहोचली पाहिजे. तिचा सहकारी गंभीर झाला. पूर्वा, हे खरंच धोकादायक आहे. पूर्वा शांतपणे म्हणाली, मला माहीत आहे. मग तू जातेसच का? पूर्वा काही क्षण शांत राहिली. मग म्हणाली, कारण सत्य माझ्यासमोर स्वतः चालत आलंय. मी त्याकडे पाठ फिरवू शकत नाही. दुपारी 3 वाजता पूर्वा आणि रणदीप त्या हेरिटेज हाऊसमध्ये पोहोचले. जुनी इमारत शांत होती. आत प्रवेश करताच एका व्यक्तीने त्यांना एका मोठ्या खोलीत नेलं. काही क्षणांनी दरवाजा उघडला. सुरजित बाजवा आत आला. त्यांनी पूर्वाकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर शांत हसू होतं. तो म्हणाला, मिसेस संधू? पूर्वा म्हणाली, सुरजित बाजवा. रणदीप तिच्या शेजारी उभा होता. सुरजितने त्याच्याकडे पाहिलं. आणि तुम्ही? रणदीप शांतपणे म्हणाला, रणदीप संधू. सुरजित हलकं हसला. मला माहीत आहे. पूर्वाने लगेच विचारलं, मग भेटायला मला एकटीलाच का बोलावलं होतं? सुरजित म्हणाला, कारण मला तुझ्याशी बोलायचं होतं. रणदीप पुढे येत म्हणाला, मग माझ्यासमोर बोला. सुरजितने त्याच्याकडे पाहिलं. मग म्हणाला, तुम्ही दोघं एकमेकांच्या खूप जवळ आहात. पूर्वा म्हणाली, मुद्द्यावर या. सुरजितच्या चेहऱ्यावरचं हसू कमी झालं. तुला वाटतंय की प्रोजेक्ट निलगिरी मागे मी आहे? पूर्वा म्हणाली, माझ्याकडे पुरावे आहेत. पुरावे? पूर्वाने फाईल टेबलवर ठेवली. तुमच्या कंपनीचे व्यवहार, बैठकीचे व्हिडिओ आणि तुमच्या नेटवर्कशी जोडलेली कागदपत्रे. सुरजितने फाईलकडे पाहिलं. मग शांतपणे म्हणाला, हे सगळं पाहून तुला काय वाटतं? पूर्वा ठाम आवाजात म्हणाली, तुम्ही सर्वसामान्य लोकांची फसवणूक केली. तो काही क्षण शांत राहिला. मग हसला. तू खूपच धाडसी आहेस. पूर्वा म्हणाली, आणि तुम्ही प्रश्न टाळण्यात खूप हुशार आहात. रणदीपच्या चेहऱ्यावर हलकं हसू उमटलं. सुरजितने त्याच्याकडे पाहिलं. तुमची पत्नी नेहमी अशीच बोलते का? रणदीप म्हणाला, हो. तो पूर्वाकडे पाहत म्हणाला, आणि म्हणूनच मला तिच्यावर प्रेम आहे. पूर्वा क्षणभर त्याच्याकडे पाहत राहिली. सुरजितने दोघांकडे पाहिलं. तुमचा एकमेकांवर खूपच विश्वास आहे. पूर्वा म्हणाली, हो. सुरजित हळू आवाजात म्हणाला, मग आज तुम्हा दोघांना एक गोष्ट समजेल. त्याने एक फाईल टेबलवर ठेवली. पूर्वाने ती उघडली. पहिल्याच पानावर तिची नजर थांबली. तिथे रणदीपच्या कंपनीचं नाव होतं. पूर्वाने रणदीपकडे पाहिलं. रणदीपने फाईल तिच्या हातातून घेतली. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. हे खोटं आहे, तो म्हणाला. सुरजित शांतपणे म्हणाला, मग सिद्ध करा. पूर्वाने फाईलमधील पुढचं पान उघडलं. त्यावर एक सही होती, रणदीप संधू. पूर्वाच्या चेहऱ्यावर अविश्वास उमटला. रणदीप लगेच म्हणाला, ही माझी सही नाही. सुरजित म्हणाला, पण कागदपत्रांवर तीच आहे. पूर्वाने रणदीपकडे पाहिलं. रणदीप तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, पूर्वा, माझ्यावर विश्वास ठेव. पूर्वाने त्याचा हात पकडला. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. त्या सुरजितच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू उमटलं. मग हा विश्वास किती काळ टिकतो ते पाहूया.
पूर्वा त्याच्याकडे वळली. तुम्ही आम्हाला एकमेकांविरुद्ध उभा करण्याचा प्रयत्न करताय? सुरजित शांत झाला. पूर्वा पुढे म्हणाली, पण तुमची ही योजना चालणार नाही. सुरजित म्हणाला, तुला इतकी खात्री आहे? पूर्वा रणदीपच्या हातात हात गुंफत म्हणाली, हो. का? सुरजितने विचारलं. पूर्वा म्हणाली, कारण आमच्यातला विश्वास तुमच्या बनावट कागदपत्रांपेक्षा खूप मजबूत आहे. रणदीप तिच्याकडे पाहून हलकं हसला. सुरजित काही क्षण त्या दोघांकडे पाहत राहिला. मग म्हणाला, मग पुढचा पुरावा पाहायला तयार राहा. तो उठला. पूर्वाने विचारलं, कुठला पुरावा? सुरजित दरवाजाकडे जात म्हणाला, ज्यामुळे तुला तुझ्या स्वतःच्या रिपोर्टवर प्रश्न पडेल. तो बाहेर निघून गेला. पूर्वा आणि रणदीप एकमेकांकडे पाहत राहिले. पूर्वाच्या हातात अजूनही ती फाईल होती. रणदीपने तिचा हात पकडला. पूर्वा, ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, मला माहीत आहे. काय? त्याने विचारलं. पूर्वाच्या डोळ्यात निर्धार होता. आता त्याचं सत्य शोधायचं नाही, तर त्याने लपवलेलं सत्य उघड करायचं. तेवढ्यात रणदीपच्या फोनवर एक ईमेल आला. त्याने स्क्रीन उघडली. त्यावर एक फोटो होता, रणदीपच्या वडिलांचा, आणि खाली एक वाक्य, ही गोष्ट तुमच्या लग्नाआधीच सुरू झाली होती. पूर्वा आणि रणदीपने एकमेकांकडे पाहिलं. त्याच्या फोनवर आलेला फोटो पाहून दोघेही काही क्षण शांत राहिले. मग पूर्वा हळू आवाजात म्हणाली, हा फोटो कधीचा आहे? रणदीपने फोटो झूम केला. मला माहीत नाही. पूर्वाने त्याच्याकडे पाहिलं. तुझ्या वडिलांचा सुरजित बाजवाशी काय संबंध होता? रणदीप म्हणाला, मला खरंच माहिती नाही. म्हणाली, मला सत्य शोधायचं आहे. तेवढ्यात रणदीपच्या फोनवर आणखी एक मेसेज आला. तुझ्या वडिलांनी प्रोजेक्ट निलगिरी सुरू केला नव्हता. त्यांनी तो थांबवण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. हे काय आहे? पूर्वाने लगेच विचारलं. म्हणजे? पुढचा मेसेज आला, आणि म्हणूनच त्यांना गप्प करण्यात आलं. रणदीपने फोन घट्ट पकडला. त्याच्या डोळ्यात राग उमटला. माझ्या वडिलांना? पूर्वा त्याच्याजवळ आली. रणदीप. तो काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, माझ्या वडिलांचा या सगळ्याशी काय संबंध होता हे मला कधीच माहीत नव्हतं. पूर्वा शांतपणे म्हणाली, मग आता आपण हे शोधणार. रणदीप तिच्याकडे पाहत म्हणाला, तू माझ्यासोबत आहेस? पूर्वाने त्याचा हात हातात घेतला. प्रत्येक पावलावर. ती म्हणाली, त्या रात्री दोघे संधू कुटुंबासमोर सगळं सांगतात. रणदीपची आई मनप्रीत काही क्षण स्तब्ध राहते. रणदीप म्हणतो, मम्मीजी, तुम्हाला या प्रोजेक्टबद्दल काय माहिती आहे? मनप्रीतची नजर खाली जाते. पूर्वाच्या ते लक्षात येतं. ती हळू आवाजात विचारते, मम्मीजी. मनप्रीत काही क्षण शांत राहतात. मग म्हणतात, मला या नावाबद्दल माहीत आहे. रणदीप आश्चर्याने त्यांच्याकडे पाहतो. तुम्हाला? मनप्रीत म्हणतात, तुझ्या वडिलांनी एकदा मला याबद्दल सांगितलं होतं. रणदीप पुढे म्हणतो, मग तुम्ही आम्हाला याबद्दल कधीच का सांगितलं नाही? त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. कारण त्यांनी मला सांगितलं होतं, काहीही झालं तरी तुला या सगळ्यांपासून दूर ठेव. पूर्वा शांतपणे विचारते, पण नेमकं काय झालं होतं? मनप्रीत काही क्षण डोळे मिटतात. मग बोलू लागतात, तुझ्या वडिलांना समजलं होतं की काही लोक सामान्य लोकांच्या नावाने मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार करत आहेत. रणदीपचा आवाज कठोर होतो. सुरजित बाजवा. मनप्रीत मान हलवतात. हो. खोलीत शांतता पसरते. मनप्रीत पुढे म्हणतात, पण तुझ्या वडिलांकडे पुरावे होते. त्यांनी ते बाहेर आणण्याचा प्रयत्न केला. पूर्वाने विचारलं, मग? त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात. मग एक दिवस ते अचानक म्हणाले, जर त्यांना काही झालं तर एका जुन्या लॉकरमध्ये सगळं सत्य सुरक्षित आहे. रणदीप लगेच विचारतो, तो लॉकर कुठे आहे? मनप्रीत शांत राहतात. मग म्हणतात, मला माहीत नाही. तेवढ्यात पूर्वाच्या चेहऱ्यावर विचार उमटतो. मम्मीजी, तुम्हाला खात्री आहे? मनप्रीत तिच्याकडे पाहतात. पूर्वा शांतपणे म्हणते, कारण जर त्यांनी खरंच सगळं सुरक्षित ठेवलं असेल तर त्या लॉकरची काहीतरी खूण त्यांनी नक्कीच ठेवली असेल. रणदीप अचानक उठतो. माझ्या वडिलांची जुनी डायरी. सगळेच त्याच्याकडे पाहतात. रणदीप म्हणतो, माझ्या वडिलांची एक डायरी होती, ती मी कधीच उघडली नव्हती. पूर्वा त्याच्याकडे पाहत विचारते, आता ती कुठे आहे? तो काही क्षण विचार करतो. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात. माझ्या जुन्या घरात. काही वेळाने रणदीप आणि पूर्वा त्या जुन्या घरात पोहोचतात. रणदीप एका खोलीत जातो. कपाट उघडून तो एक जुनी डायरी बाहेर काढतो. पूर्वा त्याच्या शेजारीच उभी असते. रणदीप डायरी उघडतो. पहिल्या पानावर फक्त रोजच्या नोंदी असतात, पण शेवटच्या पानावर एक वाक्य लिहिलं होतं, ज्याच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवताय त्याच्यापासूनच सावध राहा. पूर्वा आणि रणदीप एकमेकांकडे पाहतात. पूर्वा हळू आवाजात म्हणते, तुझ्या वडिलांना कोणावर तरी संशय होता. रणदीप पुढचं पान उघडतो. तिथे एक अर्धवट लिहिलेला पत्ता होता, सूर्यनगर, घर क्रमांक. पुढचा भाग फाटलेला होता. पूर्वा म्हणते, आपल्याला हा पत्ता शोधावा लागेल. रणदीप डायरी हातात घेतो आणि त्याआधी
तेवढ्यात घराबाहेर गाडी थांबण्याचा आवाज येतो. दोघेही शांत होतात. पूर्वा विचारते, तू कोणाला बोलवलं होतंस? रणदीप नकारार्थी मान हलवतो. बाहेर पावलांचा आवाज ऐकू येतो. पूर्वा आणि रणदीप एकमेकांकडे पाहतात. रणदीप डायरी आपल्या जवळ घेतो. पूर्वा हळू आवाजात म्हणते, आपण इथे आल्याचं कोणाला तरी माहीत आहे. तेवढ्यात दरवाजावर 3 वेळा टकटक होते. दोघेही स्थिर उभे राहतात. बाहेरून आवाज येतो, रणदीप, मला माहीत आहे तू आतमध्ये आहेस. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटतं. पूर्वा त्याच्याकडे पाहते. पुन्हा आवाज येतो, तुझ्या वडिलांचं सत्य जाणून घ्यायचं असेल तर दार उघड. रणदीप त्याच्या दरवाजाकडे पाहतो. पूर्वा त्याचा हात पकडते. आधी आपण कोण आहे ते पाहूया. रणदीप हळूच दरवाजाजवळ जातो आणि दार उघडतो. समोर असलेल्या व्यक्तीला पाहून त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पूर्णपणे बदलतात. तर मित्रांनो, आपल्याचा भाग इथेच संपत आहे.